गाईज, गुड इव्हनिंग. काल आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. हे बघू शकता तुम्ही. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती माझ्या साईडची विंडो फुटली, त्याच्यामुळे माझा पूर्ण गालावरती काच लागली होती आणि जास्त ब्लड झालं होतं. मला काही कळत पण नव्हतं ह्यांनी मला कशी आणली हॉस्पिटलमध्ये. काय आहे तुम्ही बघितलं का, खाली पडलेला आहे असा फ्रॅक्चरचा तुकडा. 3 महिन्यानंतर तुम्ही हाड भरू दे, मग आपण करू काय करायचं. पण मिनिमम 3 मंथ तरी तुम्हाला अप्पर बॉडीची एक्सरसाइज नाही करता येणार. आणि आता सध्या हात मी सोडलेला आहे, बांधून बांधून तो नुसता कंटाळा आलाय. तो बाहुबली मधला पिजल देव सारखा फील येतोय मला. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. काल आमचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला. काल रात्री आम्ही असेच जेवले आणि राऊंड मारायला निघालो आणि बेलापूर महानगरपालिका त्याच्यासमोर एक गाडी एकदम फास्ट आली आणि तिने आम्हाला जोरात हिट केला. तर माझ्या साईडचे डोर पूर्ण बेंड झाले, आतमध्ये आले, त्याच्यामुळे माझा हा शोल्डर पूर्ण गेलाय. तो कोणता जॉईन, बोनमध्ये फ्रॅक्चर आहेत आणि इथे पण लागलाय, त्याला पण स्टिचेस करायचे आहेत. आता बाबा गाडीत बसायला पण भीती वाटते. आता पण आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो, तीच चालली आहे प्रोसेस. मला काय बोलायचंय तू बघू नका कॅमेऱ्यात, बोला फक्त. आता मला जाम भीती वाटते. गाडीत बसलोय पण असा घाबरत बसलोय, कारण एकदम 1 सेकंदमध्ये झालेला तो ॲक्सिडेंट आहे. आम्ही फक्त गाडी बघितली की ती तिकडून खूप जोरात आली आणि काहीच दुसरा विचार करायलाच टाइम नाही भेटला, डायरेक्ट ठोकली तिने. हॅलो गाईज, हे बघू शकता तुम्ही. ॲक्सिडेंट झाल्यानंतर ती माझ्या साईडची विंडो फुटली, त्याच्यामुळे माझा पूर्ण गालावरती काच लागली होती आणि जास्त ब्लड झालं होतं. मला काही कळत पण नव्हतं ह्यांनी मला कशी आणली हॉस्पिटलमध्ये काय. आणि मला माझ्या शोल्डरचं तर माहितीच नव्हतं की फ्रॅक्चर असेल काय. मला तो मूवच करता येत नव्हता. तिथे जाऊन एक्सरे केला तेव्हा मला कळालं. ह्यांच्या पण चेस्टला स्टेअरिंग लागली होती. आमची गाडीची हालत बघू शकता काय. ही ते समोरच्याची गाडी बघून तुम्ही समजू शकता त्याने किती जोरात आम्हाला हिट केला ते. हॅलो गाईज, हे बघा बायकोची सेवा चालली आहे. करायलाच पाहिजे ना. बघा माझा हात, एकच हात चालतोय म्हणून माझा नवरा बिचारा माझी सेवा करते. जमत नाही. हा, असं जेमतेम टेम्परवरी करतात, बट करतात. शिकल्यात पण 2 दिवसात ते बरोबर बांधतात. फिट झाला. हे बघा गाईज, त्या दिवशी मी पोझिंग मारत होती ॲक्सिडेंटच्या आदल्या दिवशी. आज मला चिडवता येते फक्त एवढंच की माझा हात फ्रॅक्चर आहे म्हणून मला चिडवता येते. गाईज, मला या हातामुळे हेअर वॉश जमत नाही आहे. म्हणजे बऱ्याचशा अशी मला कामच जमत नाही. हे मला बऱ्यापैकी मदत करतात, पण हेअर वॉश नाही जमत म्हणून मला ते सलूनमध्ये घेऊन आले होते आणि खूप केअर करतात मला. त्यांनी कधी कुकिंग पण केला नव्हता, किचनची कामं. बट आता माझी सिच्युएशनच आता अशी आली आहे तर मला ते खूप जास्त हेल्प करत आहेत. केअर पण खूप घेत आहेत. पाहिजे, नवऱ्याने केअर घेतलीच पाहिजे. आणि मला प्रत्येक हेअर वॉशला सलूनमध्येच यावं लागतं. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज प्रियाला चेकअपसाठी पुन्हा बोलवलेलं आहे हॉस्पिटलमध्ये. तर बघूया आता जाऊन पुन्हा मे बी एक्सरे काढतील आणि मग त्याच्यावरून समजेल की मी फ्रायडे जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा मी एक्सरे काढलेला तेव्हा बोन क्रॅक दाखवलेला. तेव्हा त्यांनी काय डिसिजन घेतलं नाही सर्जरीचं वगैरे. त्याने सांगितलं स्वेलिंग आहे तर मी काही करू शकत नाही. पण आता बघूया, पुन्हा एक्सरे काढल्यानंतर त्यांना वाटला तर आज मे बी करू शकतो, कारण पेन भरपूर आहे. बघा त्याला आता 2 दिवस झाला मूव नाही करतायत. तर आता बघू डिसिजन काय घेतात डॉक्टर. आता पोचू मी हॉस्पिटलजवळ. याचं पण बघू, फेसला पण सर्जरी सांगितलं, ते डाग राहतील.
काच घुसली होती. बघूया आता काय बोलतात डॉक्टर. झालेला आहे, तुम्ही बघितलं का, खाली पडलेला आहे असा फ्रॅक्चरचा तुकडा. आपण ती पट्टी लावल्यामुळे आता तो जागेवर बसून एकदा लाईनीमध्ये व्यवस्थित आलेला आहे. आता फक्त आपल्याला एक, मला वाटतं टोटल किती दिवस झाले? 1 हप्ता झाला आता. नाही, लागून किती दिवस झाले? पट्टी लागून गेल्या सोमवारी लावली. नाही लागून तुम्हाला लागून मला गेल्या सॅटर्डे म्हणजे 10 दिवस झाले. आता टोटल 1 महिनाभर तरी तुम्हाला जाईल या गोष्टीमध्ये, रेस्ट करावं लागेल आपल्याला. अजून एक 15 दिवसांनी आपण एक रिपीट एक्सरसाइज करू. म्हणजे मग होतील 25 दिवस आणि मग त्याच्या 1 हफ्त्याभराने आपण तुम्हाला हफ्त्याभरातून काढून एक्सरसाइज करू आणि त्याच्यानंतर परत रिपीट एक्सरसाइज करू. स्टेप बाय स्टेप जाऊ. जिमला जायला वेळ आहे 3, 4, 6 बघा. 3 महिन्यानंतर तुम्ही हाड बनवू दे मग आपण करू काय करायचं. पण मिनिमम 3 मंथ तरी तुम्हाला अप्पर बॉडीची एक्सरसाइज नाही करता येणार. कार्डिओ करू शकतो, पण 1-2 महिने तरी जातील तुम्हाला. 6 मंथ्स नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. एव्हरीथिंग ज्या फर्स्ट करतो त्यानंतर. डॉक्टर 35ला जायला बोलतोय. काय म्हणतात? 35ची पाहिजे. जाऊ ना, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हातावर लोड नाही यायला पाहिजे. बिंदास जा, काही प्रॉब्लेम नाही. हातावर लोड यायला नाही म्हणजे एवढंच विचार करा. डान्स लोड आला तर ऑपरेशन करावं लागेल आपल्याला. असं नको, एवढी गडबड. टॅब्लेट्स आहे कॅल्शियमचे 15 दिवसांनी. आता मध्ये एक्सरे करायला येऊ नका, वेगळं काही दिसणार नाही. पण जा ना बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. बिंदास कम ऑपरेशन ठीक आहे. 1 बार 2 आठवड्यांनी वर खाली 1 दिवस चालते. हॅलो गाईज, आम्ही आता डॉक्टरकडे जाऊन आलेत आणि डॉक्टरनी रिपोर्ट एक्सप्लेन केला, तुम्ही बघितला असालच. तर आता आहे सर्व नॉर्मल, रिकवर पण होत आहे. तर आमचा प्लॅन चालला आहे आता 31st, कारण आम्ही बुकिंग खूप आधीच केली होती 31st, पण हे असा ॲक्सिडेंट झाला मध्ये जाऊन आम्ही कॅन्सल केला. पण आता डॉक्टर बोललेत की जाऊ शकतो, तर मग आम्ही पुन्हा तिथे कॉन्टॅक्ट केला आणि करतोय प्लॅन आता जायचा. ते बोलले डॉक्टर की थोडा काळजी घ्या, थोडा लोड नाही आला पाहिजे हातावर, बस बाकी काही इश्यू नाही आहे. आणि आता सध्या हात मी सोडलेला आहे, बांधून बांधून तो नुसता कंटाळा आलाय. तो बाहुबली मधला पिजल देव सारखा फील येतोय मला, म्हणून मी थोडा वेळ सोडलाय. आता बघूयात काय. आम्ही लास्ट रील टाकली होती इंस्टाग्रामवर, तर त्याच्यामध्ये पण प्रियाचा हात असा शहंशासारखा होता. तर सगळ्यांचे मॅसेज आणि कॉल येत होतं, काय झालं कसं झालं. तर सगळ्यांना ते एकच कॅचेस एक्सप्लेन करून करून आम्हाला कंटाळा आला. म्हणून हा सगळ्यांसाठी हा ब्लॉग बनवतोय. ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच की आमच्यासोबत त्या फ्रायडेला कशी घटना घडली, आमचा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यासोबत डॉक्टर काय रिपोर्ट आले वगैरे सगळं आम्ही डिटेल ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितले आहे. तर आता मला उद्यापासून ती कॅसेट सगळ्यांना सांगायला नको, कंटाळलो, कारण जो तो तेच विचारते काय झालं. तर प्रत्येकाला ती सगळी स्टोरी स्टार्ट टू एंड सांगायला लागते. आम्ही सध्या जिमला पण जात नाही, जिमवरून पण कॉल मेसेज येतात पोराचे, दादा जिमला नाही आला किती दिवस झाले. तर इंजरी अजून रिकवर नाही, तर आम्ही जिम बघू मे बी 1 तारखेपासून जॉईन करणार आहोत. 1 तारखेपासून कंटिन्यू जिम. म्हणजे हे करतील, माझं अजून फिक्स नाही. मला डॉक्टरने जिमसाठी परमिशन नाही दिली आहे अजून. ते बोलले थोडा टाइम जाऊ दे, 10-1 दिवस, मग तू कार्डिओ करू शकते, बट हेवी वर्कआउट मला 6 मंथ नंतरच. मला टेन्शन तेच झालंय की जिम म्हणजे आता एवढी लत लागलेली ना जिमची की नाही आता राहत. पहिले मी बोर व्हायची, हे स्टार्टिंगला मला न्यायचे, मी बोर व्हायची, असं अर्धा तास करून टाइमपास करायची. पण नाही काय बोल, मी काय तुम्हाला सतवायची? टाइमपास फुल काय नाही, टाइमपास करायची. बनले पण तो 100 वेळा असं ट्रायसेप्स ऍप्रिशिएट करायला पाहिजे ना, म्हणजे काहीतरी बनते तर करायला पाहिजे ना. म्हणजे अजून थोडासा जुनून येतो ना की हा भाई रिझल्ट येतोय. पण शिट यार, आता 6 महिने हेवी, मला ते कार्डिओ पटतच नाही. पण मी सगळ्यांना सांगायची मी कार्डिओ करतच नाही. चला आज मला कार्डिओ करायचा टाइम आलाय. मला हेवी वर्कआउटच आवडतो, पण तर 6 महिने नाही बोलतात डॉक्टर. लेग्स करू शकते ना मी,
हेवी नाही आपण अपर बॉडी नाही बोलत, बट मी लोअर बॉडी तर करू शकते ना. हे वर्कआउट वेट ट्रेनिंग करायचीच नाही मग सध्या 1-2 महिने तरी नको वेट ट्रेनिंग. नंतर पुढे डॉक्टरशी कन्सल्ट करून बघूयात. का वेट ट्रेनिंग शिवाय मजाच नाही. किती 6 महिन्यात मी कार्डिओ करून दिसणार पण नाही कोणाला मी. चांगली गेली कुठे प्रिया. चला तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. पुढचा ब्लॉग येणार आहे 31st. तुम्हाला बघायला मिळेलच आम्ही डॉक्टरची परमिशन घेतली 31st. परमिशन घेऊन चाललोय आम्ही. कारण समजत नाही 31st ला डान्स कशी करणार आहे. एक हाताने डान्स. पण आम्ही 31st ची दरवर्षी वाट बघतो. पुन्हा कोपरा लागला काय लागला नाही नाचणार. म्हणजे बघू कसा कम्फर्ट झोन होईल तसं एन्जॉय करू. बट करू एन्जॉय. कारण आम्ही वर्षभर वाट बघतो 31st ची. आणि ह्या वर्षी तर असं झाल्यानंतर मूडच ऑफ झालेला की काय म्हणजे काय आता 31st ला घरात बसून काय करणार. पण फायनली आम्ही जातोय. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सपोर्ट करा आम्हाला फुल. करतात आपल्याला तसे आपले चांगलं. आमचे जे क्लोज आहेत आणि जे आहेत ओळखीचे मला पर्सनली सांगतात पण की मस्त आहेत व्लॉग वगैरे. बट जे आम्हाला नाही ओळखत त्यांनी पण आम्हाला सपोर्ट करा, शेअर करा आणि मेसेज करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. इंस्टावर पण आम्हाला फॉलो करा. चला बाय, गुड नाईट.